वन तुम्ही द्यावी पांडुरंगा किंवा माझी सांगा काकोल ते विठाला विठाला काय माझे रे काय जगद्गुरु श्री संत लालूजी महाराज की जय। श्री संत लालूजी महाराज की श्री संत लालूजी महाराज की तुकाराम तुकाराम नाम घेता भावे चली दामला मजे रामेश्वर कृपाळू सज्जन तुम्ही संत जनी मुळे कृपादान तुमच्या निर्वस प्रसिद्ध संगी क्रिकेट सेकंड तमने सोते तत्व सर्व ते शेते निवडलेला भंग महाराज पुस्तक निदुडा जमले तुकोबर आहे तो तुकार जगाते तिच्या चरणात सगळ्यांच्या पन्नांतरातला विनंती पर प्रकरण तिला भंग आहे विठाल अभंग तुकार मार्दंड तुकार जगाते तिला त्या चरणात निर्वस अभंग तुकार मार्दंड तुकार जगाते तिला त्या चरणात अभंगाला सुरुवात करण्यावरी 2-3 मुद्दे आहेत। पहिला मुद्दा घेतलेला अभंग तुकोबरायांच्या गाथेतील कडवे 4 आहेत। तुकोबरायांच्या गाथ्यात एकूण अभंग 4092 आहेत। 4092 अभंगामध्ये पहिला अभंग आहे समचारीनं दृष्टी विठेवरी साजरी। शेवटचा अभंग आहे मागणे ते एक तुझ प्रती आहे देशील तरी पाय पांडुरंगा। गाठ्यामध्ये जे 4092 अभंग आहेत काही अभंग नामपर आहेत। नामपर आहे, संतपर आहे, विनंतीपर आहे, विनवणीपर आहेत, मागणीपर आहे, सानमाल आहेत, घोंगडे आहेत, पाईक आहेत, वैभिचारी अभंग आहे, हिंदुस्थानी अभंग, ख्याल आहे, नाट आहे, वासुदेव आहे, पांगुळ आहे, जोगे आहे, एका खडी आहे, बैर आहे, भुपळ आहे, गवळणी आहेत, नाट आहे, त्याच्यावर समाध आहेत एका वाक्यात। तुकोबरायांचा गाथा 5वा वेद नक्की आहेच पण तुम्ही आणि मी असं म्हणू तुकोबरायांचा गाथा हा तुकोबरायांच्या मुखातून बाहेर पडलेला पांडुरंग प्रसाद आहे। साक्षात पांडुरंगाचा प्रसाद म्हणजे तुकोबरायांचा गाथा आणि निवृत्तीनाथाचा प्रसाद म्हणजे ज्ञानेश्वरी। मग ऐकणारी माणसं म्हणतील तुम्ही ज्ञानेश्वरीला पांडुरंगाचा प्रसाद का म्हटले नाही? उत्तर ज्ञानेश्वरी ज्यांच्या मुखातून बाहेर पडली तो अवतारच पांडुरंग आहे आणि ज्ञानेश्वरी ज्यांच्या कृपेने झाली तो अवतार सदाशिवाचा आहे। आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग गाथेतील आहे, कडवे 4 आहेत आणि हा अभंग मागणी पण आहे। कीर्तनाला सुरुवात करायची आहे। ऐकणाऱ्यांना 1 2 3 सूचना आहेत। तुमची ना आपली पहिली गाठ आहे। आपलं काम थोडं वेगळं आहे। कीर्तनाला दरिद्रवाणी बसायचं नाही, तोंड सोडून यायचंच नाही, लांब बसायचं, चांगला चप्पल जोड पाहायचा। आपल्या कीर्तनाला 2-3 सूचना आहेत। 1 फ्रेश बसावं लागतं, 2 बोलावं लागतं, बोललं तरच कीर्तन कळेल, नाही तर तुमचं आपलं सूत्र बसणार नाही। आणि कीर्तनाची 3री सूचना आहे शंका असली जागेवर विचारायची। अभ्यास कमी असल्यामुळं आज उत्तर देता नाही आलं, महिन्यानं देणार, पुस्तकं उलटे पालटे करून देणार, पण मी गेलो का नाहीचं नाही। यसला यस, नोला नो। कीर्तनाला करायची सुरुवात फक्त पटापटा बोललं तरी मोबाईल बंद करते, जर कळेल नाही तर कळणार नाही। कीर्तनातलं 1 वाक्य जरी फापरलं तर कीर्तन कळणार नाही, फक्त फटाफटा बोलायचं आहे। अभंगाला करायची सुरुवात। घेतलेला अभंग मागणी पर आहे। अभंगातला पहिला मुद्दा मागणी पर अभंग घेण्याचं कारण काय? व्हॉट इज दॅट रिझन बिहाइंड इट? त्याला काय कारण आहे? उत्तर बारीक आहे का? मागणी पर अभंग घेण्याचं आजचं कारण काय? त्याचं कारण आहे व्हॉट इज दॅट रिझन? इट्स एन एव्हरीथिंग ॲज अ रिझन, विदाउट रिझन नो एनीथिंग इन द वर्ल्ड। जगातल्या प्रत्येक गोष्टीला कारण आहे, तशी ती गोष्ट घडू शकत नाही। आपण जन्माला आलो यालाही कारण आहे, मरणार आहे यालाही कारण आहे, कमवलं काही यालाही कारण आहे, गरीब झालो यालाही कारण आहे, श्रीमंत झालो यालाही कारण आहे, आणि श्रीमंत होऊन परत भिकारी झालो यालाही कारण आहे।
आता काय कारण आहे? फटाफटा बोलत जायचं. जन्माला का आलो? उत्तर, मागच्या जन्माचे भोग भोगायला. पुरावा 17वा अध्याय. झाड जाणे जे फुले, मानत जाणे जे बोले, आणि भोगे जाणे जे केले कर्म पूर्वजन्मीचे. अजून काही पुरावा? 9वा अध्याय. आगा कर्मे जे उरावे, यायचं, भोगायचं, जायचं. आपण भोगण्यासाठी आलो आहोत. क्वेश्चन 1 इज कम्प्लीट. का आलो? यायचं, भोगायचं. पुरावा काकडा. मुका झालो वाचा गेली, होतो पंडित महाज्ञानी. बस यायचं, भोगायचं, जायचं. प्रश्न मिटला. मग एकाने विचारलं, यायचं कशाला? भोगायला. मग जायचं कधी? भोगायचं संपलं का जायचं. पुरावा 2रा अध्याय. पुरावे प्रत्येक वाक्याला घ्यायचे. उपजे ते नासे, नासले पुनरपी दिसे, एक टीका यंत्र जायचे परिभ्रमेगा. उदया यायचं आणि जायचं. पुनरपी जननम पुनरपी मरण. झालं फायनल. यायचं, भोगायचं, जायचं. तिकडं नका लक्ष देऊ. मग एकाला विचार जायचं का? आपण ज्या लोकात राहतो त्या लोकांचं नाव मृत्यूलोक आहे. इथं आल्यावर मरावंच लागतं म्हणून जायचं. 2 प्रश्नांची उत्तरं संपली. 3रं, माणसं गरीब का झाली? उत्तर, प्रारब्ध. क्लिअर करा. तिकडे लक्ष देऊ. 1, माणसं गरीब का झाली? प्रारब्ध. माणसं श्रीमंत का झाली? प्रारब्ध. आणि श्रीमंत माणसं परत गरीब का झाली? आचरण. 3 वाक्य. माणसं गरीब का? प्रारब्ध. श्रीमंत का झाली? प्रारब्ध अधिक प्रयत्न. पण श्रीमंत माणसं भिकारी का झाली? आचरण भ्रष्ट झालं की संशय संपला. लक्ष्मीचा ऊत केला की गेम झाला, हा सिद्धांत आहे. फायनल. पटकन. आता पुढे सगळं आता लावून दिलंय करंट. मागणी बनावून घेण्याचं कारण काय? उत्तर, 18वा अध्याय. मंदिर पूर्ण होईल पण कळस चढला तर, नदी तृप्त होईल पण सागराला मिळाली तर, सोनं शुद्ध होईल पण 16वा कस लागला तर, वृक्ष सफल होईल पण फळ आलं तर, सप्ता पुण्यतिथीचा पूर्ण होईल पण मागणी पर अभंग झाला तर. फायनल. आता फटाफट. मंदिरावर कळस चढला. मंदिराचं काम नीट बसाय बरं. ते बंद करते खोकला. मंदिरावर कळस चढला. मंदिराचं काम संपलं. पुन्हा डोकं लावायचं नाही. वर बांधितो तो इंजिनियर नाही. संपलं. मंदिर 18व्या अध्यायातल्या वय बरं का. मंदिरावर कळस चढला. संपलं विषय. सोनं तापवलं, अलंकार गेले, अलंकार केले आणि आतली अशुद्धी बाहेर काढली. आता सोनं शुद्ध झालं. त्याच्यावर क्रिया करायची काही 2 झाले. दोन्ही ओव्यांनी टाका. पाऊस पडला, हो. पाणी आलं, हो. नदीला आलं, हो. ओढ्याला आलं, हो. नाल्याला आलं. आता पाणी सागराला गेलं. पाणी सागराला गेलं. पाणी सागराला गेलं की नदी नाव संपलं. डायरेक्ट सागर. मग ह्या जीवानं जर अखंड भजन केलं तर हा जीव राहत नाही, हा देव होतो. जे झाले त्यांना लहानोजी महाराज म्हणतात. ज्यांनी अखंड भजन करून चमड्याचं शरीर देव केलं त्यांना श्री संत लहानोजी महाराज म्हणतात. यावर आपलं मत काय? आपला विषय सोडून द्या. आपण फक्त बायका पोरं पैदा करणार, मारणार. आपण काय नवीन काहीच करणार? काय करू शकतो आपण? बरं मला सांगा. जायचं करायचं जाऊ द्या. आतापर्यंत काय केलंय? जागचं मागचं सोडू द्या. आतापर्यंत तरी काय केलंय? फक्त बायको. संसार करणं पराक्रम नाही आहे, संसारात परमार्थ करणं पराक्रम आहे. धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो. धन्य आम्ही जन्मालो, विठोबाचे धारो. असं मोकळा झाला पाहिजे, मोकळा. हा चला.
तिकडे आवाज बघ आवाज. ते तुम्ही तुम्ही ते सिस्टीमवाले बा आम्हाला नका सांगू. बघ ना पटकन एक पोरगा पाठवून दे दोन. येतोय का आवाज? पलीकडचे जे ट्रम्पेट आहे भोंगे त्यांचे आवाज वाढव. अरे ते भोंग्यांना आवाज सोड ना. पलीकडचे सोड आवाज. काय फरक मॅडम आला आता. सोड अजून सोड. मला ते आवाज येतो थोडा बस रे. गेलं बॉम्बरला मध्ये विक्षेप काय होतं कीर्तनाची लिंक लागली ना त्याला विक्षेप चालत नाही. आणि दुसरी गोष्ट कीर्तन बाहेर न गेलं पाहिजे. कीर्तन आत गेलं पाहिजे तर मजा आहे. आपल्याकडे बाहेर चालत नाही. याच्यातच कीर्तन घुसलं पाहिजे. ऐकणारा पाझरलाच पाहिजे तर ते कीर्तन. नाही तर ते मजा नाही. त्याचं थातूर मातूर चालतच नाही आपल्याकडे. त्याला फक्त विक्षेप करायचा नाही. पर आताच नेऊन घालणार तुम्हाला. आता शिकत करंट लागलाय. चला गेलं बॉम्बाला. मंदिर पूर्ण झालं. याचा कमी झाला रे. मंदिर पूर्ण झालं याचा कळस चढला. संपला विषय. चला नदी सागराला मिळाली. मग लहानूजी महाराज नाही आहेत सागर आहेत. सागर आहेत कारण ह्या चमड्याच्या शरीरावर त्यांचं प्रेम नाही. नीट आहे का? अख्खं चमड्याचं शरीर नामात आहे. हे ध्यानात ठेवा. ते शरीर नाही. याला संसार करणं काय पराक्रम आहे? हे गाडी घेणं बंगला बांधणं बायको करणं पोरं पैदा करणं निवडून येणं हा काही इतिहास आहे का? त्याचं काय एवढं कौतुक करायचं का काम? त्याचं काय कौतुक करायचं? काय माणसं म्हणतात मी सदस्य आहे. तू पागल आहे. कोण सांगितलं तुला सदस्य? काय माणसं म्हणतात मी ग्रामपंचायत सदस्य. तुझ्या मेंदूत पाणी झालं. कोण सांगितलं तुला? अरे तुला सदस्य व्हायला 13 लाख रुपये लागले. हा तू सदस्य नाही. तुझा गेम केला गावाने 13 लाखाला. तुझं काय झालं? हे काय पराक्रम आहे का? गाडी घेणं बंगला माळकरी होणं पराक्रम आहे. आता पुढे सांगा तुमच्या बाबतीत सांगा. तुम्ही लहानोजी महाराजांच्या भूमीत जन्माला आले हे भाग्य आहे. या मातीचं भाग्य आहे की साधूने तपश्चर्या केली. आणि या मातीचं भाग्य आहे का 140वी पुण्यतिथी सगळ्यांच्या सहकार्याने एवढी मोठी होते. आज बाबा सुद्धा तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार. लग्न करणं काय पराक्रम आहे? मुलगा झाला. मला मुलगा झाला. काही मिरवणूक काढायची तुझी का? तुला एखादा पुरस्कार द्यायचा का? कोणाला जमलं नव्हतं आतापर्यंत. तुला एकट्यालाच झाला का पोरगा? अख्ख्या गावात तू एकटाच नर आहे का? हलकट क्वालिटीचं नाही. अरे पागला तुला एकच झाला एका वेळेस. तू बाकीच्या प्राण्यांचा अभ्यास कर. 5-5 होतात रंग बदलून. तुला एकच झालं तर पोरग दात वाचवायला लागलं का टेटसला. पोर पालथ पडायला लागलं का टेटसला. अरे पोरग तुला हाणताना टेटसला ठेव. वाक्य ऐका. लिंबाच्या झाडाचे सगळे अवयव कडूच आहेत आणि साखरेचा प्रत्येक कण गोडच आहे. फायनल तसं संसार पुढे सरकायचा. आता करंट लावून दिला तुम्हाला. करंट लागला अभंगाचा मग सोपं झालं. गाडी घेणं बंगला बांधणं हा काय पराक्रम नाही. काही लोक म्हणतात जग तो माणूस श्रीमंत आहे. असू द्या तरी तोंडानं जेवतो. म्हणलंय पैशावाला हे बंद कर इकडे सुरू कर ना. काय पैशावाला आणि किती श्रीमंत झाले तरी संतान इतकं श्रीमंत कोणी नाही. हो आहे कोणी श्रीमंत होत्या. हे गाड्या बिड्या बंगले बिंगले धाबे बिबे बार बार पंप बिंप 2-4 पंप 6-12 GCP 2-4 कॉलेज 5-6 अंगणवाड्या 2-4 पतसंस्था. इथं 140वी पुण्यतिथी एवढी मोठी होते. एवढा श्रीमंत कोण आहे? आपल्याला सभेला लोक रोजाना आणावं लागतात. 250 रुपये घ्या. त्यात काय एवढं विषय? अरे परत आहे करंट लावून दिलं. मोबाईल बंद करे खरं म्हणते मी गेलो लावू. तुझा बंद करते मांडीवर राहिला तर ध्यान राहत नाही तुला. चला करंट लागला ना. बघा 2 झाले बरं का. ओव्या चालू बरं का. मंदिराला कळस चढला काम संपलं. दुसरं वाक्य आहे बरं का. आता नदी सागराला मिळाली. आता जे सागर झाले ते लहानोजी महाराज. जे सागर झाले ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज.
ते सागर झालं. त्यांनी याचा विचार जगासाठीच केला. फायनल झालं. किती ओव्या झाला? 2. तिसरी ओवी. सोन्याला सुगंध लागला, कळस लागला, संपला विषय. तिसरी ओवी. वृक्षाला फळ आलं, संपला विषय. पण या आता उत्तर तुम्ही द्यायचं आहे. आंब्याला आंबा येतो, वांग्याला वांग येतं, वांग्याला वांग येतं, कांद्याला कांदे येतात, पण एक झाड असं आहे की त्याला झाड एक आहे आणि फळ दुसरं येत आहे. उत्तर तुम्ही द्यायचंय. 5 मिनिटं घ्या. आंब्याला आंबा येतो, वांग्याला वांग येतं, भोपळ्याला भोपळा येतो, गवारला गवार. मोबाईल बंद करते. हा, गवारीला गवार येते, पण एक झाड असं आहे की त्याला झाड एक आहे, फळ दुसरं येत आहे. उत्तर आहे लिंब. लिंब. लिंबाला लिंबू नाही येत, लिंबुळी येते. लिंबाला येते लिंबुळी, निमुणीला येते लिंबू. आता उत्तर द्या. लिंब पुल्लिंगी, लिंबुणी स्त्रीलिंगी. लिंबुणी लिंब पुल्लिंगी, त्याला फळ येत आहे स्त्रीलिंगी. निमुणी स्त्रीलिंगी, त्याला फळ येत आहे पुल्लिंगी. का? उत्तर मूळ कडू, खोड कडू, फांद्या कडू, पानं कडू, रस कडू, त्याचं नाव लिंब. मग लिंबाच्या झाडाचं नाव आहे संसार. सुख नाही कोठे आणि या संसारात, सुख नाही कोठे सुख नाही कोठे आणि या संसारात. ही बाबा भारी होऊ नका, बाबा भारी होऊ नका, दुःख बांधवारी आया संसार, दुःख बांधवारी आया संसार. हो. किती झाले? गेलं मांबाला सर. 3. लिंबाचं झाड कडू आहे. सोडून तू का उठला आता बरं? ती लाल लाईट चालू झाली पाहिजे. ती लाल लाईट चालू झाली वरची, ती बंद कर. ती लाल, ती आता तो बटन दाबलं, ती लाल चालू झाली. बंद कर ना मग ती. अरे ही माझ्या समोर चमकती डोळ्यावर. ही काय विचित्र. अरे ही समोर लाल चालू झाली त्याच्यात. उठ पटकन. रेकॉर्डिंग बंद. हा, ती लाल बंद कर, चालू दे. तुला बंद करायला कोण सांगितलं ती? हा, ती लाल लाईट बंद कर. हा, बस बस खाली. आता मी म्हणेपर्यंत उठायचं नाही. विठाला विठाला. स्क्रीन म्हणलं का स्क्रीन, त्याला बाईक काय ताण आहे. मी तुझं स्क्रीन अजून 2-4 लाव, आपली अडचण नाही. फक्त लाल बटन चालू नाही करायचं. विठाला विठाला. बस. करंट लागला. करंट लागला. सरकू पुढं. किती वेळ झाला? गेला बॉम्बाला सगळं. लिंब. आता लिंबाचं झाड कडू आहे, कडूच आहे. मग संसार म्हणजे लिंबाचं झाड. काही करा, कडूच आहे. काय म्हणजे किती करा, लबाड्या किती करा, काय फरक पडत नाही. टक्का काढा, कमिशन काढा, दलाल्या घ्या, खुनाच्या सुपाऱ्या घ्या, काही करा, तुमचं वाटूळच होणार. झाड कडू. झाडच कसं आहे. आणि एक वाक्य लिहून ठेवा कीर्तनातलं. पापी माणसाने किती संपत्ती कमवू द्या, किती, त्याच्यावर कधी जळू नका. त्याचा शेवटचा काळ कसा आहे याचा अभ्यास करा. पैसे कमवू द्या, पैसे कमवणाऱ्यावर जळू नका. काय लोकांना खायचं ते खाऊ द्या, पण काळ वाईट आहे याच्यावर तुमचं काय मत आहे? खाऊ द्या. बँका खा, पतसंस्था खा, गावं मातीत घाला, राष्ट्र बुडून खा, पण शेवटी गेम होणार. खा. घरकुलात टक्का, नळात टक्का, कनेक्शनात टक्का, घुगरीत टक्का, अंगणवाडीच्या घुगरीत टक्का, शाळेतल्या भातात टक्का काढा. पण तुम्हाला शेवटी भातच लागतो हे ध्यानात ठेवा. कमवा. काय तुम्हाला लबाड्या करायच्या ते करा. करंट लागला मग ना ओवी बदलायची बरं का. आता काही झालं तर झाड,
कडून. किती झाले? 2. एक झाड लिंबाचं, दुसरं झाड निमुणीचं आहे. काट्यात पण फळ आहे ना, काट्यात पण फळ आहे. मग खरं सांगा, फळ जर चांगलं मिळत असेल तर काटे सहन करायला काय हरकत आहे? लिंबणीचं झाड काट्यात. मी म्हणतो तब्येत करून जर पोलीस मध्ये जात असेल तर व्यायाम करायला हरकत काय? पखवाद वाजवण्याला जर लोक मानतच असतील तर प्रॅक्टिस करायला हरकत काय? गायन केल्यावर जर समाधान मिळत असेल तर रियाज करायला हरकत काय? कीर्तन केल्यावर जर समाधान मिळत असेल तर रोज अर्धा तास पुस्तक उचकायला हरकत काय? काय हरकत आहे? फळ मिळणार आहे ना तुम्हाला, मग कष्ट करा ना. फुकट काय बापाची बहीण नाही. आणि का द्यायचं फुकट? का द्यायचं? तुम्हाला जर कष्टच करायचे नाही तर फुकट का द्यायचं? महाराज काटे सहन केलेत म्हणून 140वी पुण्यतिथी झाली. साधू फुकट होत नाही. काय मत आहे तुमचं? शरीर ताब्यात धरायचंय, इंद्रिय जिंकायचे, मनावर कंट्रोल करायचंय आणि समाजाचे आघात सहन करायचे. साधू असा गप्पा मारून होतो का? गप्पा मारून साधू होतो? आज 140 वर्षाची पुण्यतिथी करत असताना शरीरावरचं प्रेम कमी केलंय, नामावरची प्रेम वाढवलंय. विचार करा, प्रेम याच्यावर केला. लालूजी महाराजांनी शरीरावर प्रेम केलं. अरे करोडो रुपयाचं शरीर ज्यांनी तपात घालवलं ते काय फुकट होतं का? काटे सहन केलेत म्हणून पुण्यतिथी आहे. हा जयंती. हो जयंती का? का तर काटे सहन केलेत. तुमचं काय मत आहे? आता एखाद्याला म्हणलं टाळ नीट वाजव, हा पहा टाळ तुम्ही. पुन्हा देवळं का दिसलं तर माझ्या बापाचा सुद्धा नाही मी, आहे की नाही? आपण सहन करू शकत नाही. एक वाक्य सांगा जयंतीला, एक वाक्य सांगा. जी दगड घाव सहन करतात तीच दगड मूर्तीला कामा येतात. जी दगड घाव सहन करतात तीच मूर्तीला कामा येतात. फुकट बापाची पेन नाही, कुणी डोकं लावायचं नाही. किती झाडं झाली? गेलं बॉम्ब आलं. 2. तुम्हाला कळत आहे ना मी काय म्हणतो? लिंबाचं आणि लिंबुणीचं. आता तिसरं झाड सांगायचंय. तिसरं झाड अध्याय नंबर 15. अध्याय नंबर 15 ओवी नंबर 54 मध्ये आहे. अरे का घरी गेल्यावर नंबर सकट उचकायचा आपल्याकडं. मी नंबर सुद्धा सांगाल तेवढे घरी गेले उचकायच्या. अध्याय नंबर 15 ओवी नंबर 54 मध्ये एक झाड आहे. त्या झाडाचं नाव आहे, नीट ऐका. यया फळ ना शुंबिता आणि फुल न तुरंबिता. त्याला फळही नाही आणि फुलही नाही. ते झाड वांज आहे. त्या वांज झाडाचं नाव संसार आहे. वांज फळही नाही, जन्माला येणे, मोठं होणे, बायको करणे, पोरग पैदा करणे, त्यानं नोकरी लावणे, त्याचं लगीन करून देणे, त्याची बायको बाळातीन होणे, नातू पाहणे, अटक येणे, मरणे, दुसरा म्हातारा तयार होणे. त्यात काय? इट इज अ सेन, इट इज अ सायकल अँड इट इज अ जनरेशन कंटिन्युटी. इट हॅज अ नॉट अ गॅप सिस्टीम. कंटिन्यू. हे नवीन काय त्याच्यात? हे नवीन काहीच नाही. तपश्चर्या करून जयंती मोठी होणं ही तपश्चर्या आहे. हे जाऊ दे, हे किरकोळ आहेत. लागला करंट तुम्हाला? चला पुढे. आता संसाराला सुरुवात झाली बरं का. झाड कसं आहे? वांस. आणि त्या वांस झाडाला अज्ञान नावाची मुळे आहे. आणि आज सगळी लोक कशात आहेत? पटकन बोला. कसे? ज्ञानात, अज्ञान. काय कळत आपल्याला? काय कळत? एका मुलाला 27 खोल्यांचा बंगला बांधायची काय गरज? द्या पटापटा उत्तर. गरज कमी आहे का हाव आहे? तुम्हाला गरज कमी आहे का हाव जास्त आहे? हाव जास्त आहे, गरज कमी आहे. गरज काय लागते माणसाला? 6 चपात्यामध्ये 1 दिवस जातोय. 2 पायजमे 2 शर्टामध्ये वर्ष जाते. मग कपाटभर साड्या घरात ठेवायची गरज काय? साड्या उघडल्या, कपाट उघडलं तर बाई मिली खाली. एवढ्या साड्या. एकच मुलगा आहे तुला, 27 खोल्यांचा बंगला बांधायची काय गरज? तुला काय 26 सुना आणायचं का प्रत्येक बेडरूम मध्ये? हा? अरे संपत्ती तुम्ही जरूर कमवा, पण तिचा उपभोक्त घ्या. वास्तू शांतीच्या आत मिळाला. काला बांधलं घर? काय बांधलं? कमावता कशाला? उत्तर परत नाही घ्या. गरज कमी आहे, हाव जास्त आहे. आणि ज्यांची गरज भजन होतं त्यांची जयंती आहे. आपलं काय? चला थोडं पुढं. करंट लागला. झाड कोणतं आहे? गेला बॉम्ब आलं. वांस. ते झाड कोणतं आहे?
गेलं मग म्हणलं वाण झाडाला मुळी कोणती आहे? अज्ञान. आणि आज अख्खी लोक कशात आहे? अज्ञानात. तो त्या पक्षाचा आहे आणि हा या पक्षाचा आहे. काय आहे? ज्ञान. तो त्या साहेबाचं काम करतो आणि हे ह्या साहेबाचं काम करतो. काय आहे? अज्ञान. साहेब नंतर, साहेब नंतर, पक्ष नंतर, नेता नंतर, धर्म पहिला. काय आहे? कोणती मुळे? गेलं बॉम्बाला. कोणती मुळे? अज्ञान. बोललं तरच कीर्तन कळल. अज्ञान. आणि तुम्ही मी सगळे कशात आहे? अज्ञान. काही कळत नाही लोकांना. अज्ञान. आणि त्या अज्ञान मुलीला 4 कोंब आहेत. चला खाली. मुळी कोणती आहे? गेलं बॉम्बाला. अज्ञान. झाड कोणतं आहे? ते कोणी सोडलं रे? ते खाली घेते का? सगळी लोक टळमळ करीत होतो. कुठे रे? कुठे येतो बरं? ते मी घे बाजूला दे. सगळी लोक तिकडे पाहत राहते. विक्षेप होतो कीर्तनाला. घे पटकन.